बसू नका. आपण कुठं चाललो ते सांगा. ते आम्ही चाललो दादा सांगलीला, सोलापूर जिल्हा, इस्लामपूर नाही जिल्हाच सांगली आहे. कॅन्सल करा ती. पुन्हा आम्ही आता सांगलीला चाललो आहे. इस्लामपूर गाव आहे. राजू शेट्टीच्या इथे कार्यक्रम आहे, तिथं जात आहेत. या 1 वर्षभरातल्या पिक्चर मधली सगळ्यात चांगली गाणी आली. अच्छा. 75 वर्षापूर्वीची गाणी आली. म्हणजे आमच्या आजोबाच्या काळातली गाणी. सिटी वर लिहिलं होतं ना 50th एव्हरग्रीन. किती सुंदर गाणी. एका वर्षात इतके चांगले गाणी चित्रपट आणि 75 वर्षानंतर अजून टिकून राहावे. आणि ते पहिले जे 2 गाणे होते का त्यांचे कितीदा रिमेक झाले. आंब्याच्या बागेमध्ये आहे, पण नेमकीच आंबे लागले त्याला छोटे छोटे. रामफळाचं झाड आहे इथं, पण एकच रामफळ आहे त्याला. मोठं आहे, खूप मोठं आहे. खतरनाक. किती फूट म्हणले कोण? 50-60 नाही बकळे. फक्त 3000 बसले. किती बसले टोटल? 32. फक्त सांग ना का. हजाराच्या गॅसवर भाकर झाली कडू, कोंबडी शिजवताना तर आलं बघ रडू. काळीच गेलं करपून तरी थंड रक्त, आमच्या चुरावर नाचते तुझे भक्त. शिवरायांच्या स्वराज्यालाही कसले दिवस आले, शिवरायांच्या स्वराज्यालाही कसले दिवस आले. पोटापेक्षा लागा पेट्रोलच लय गेलं, पोटापेक्षा लागा पेट्रोलच लय गेलं. लेका तू काय केलं, लेका तू काय केलं. बर, पण मोठ्यानं काढावं लागेल. नाही काढता काढला. आम्हाला ऐकूच आलं. अरे तुमची गंमत केली. मुंगीचा आवाज ऐकू येतो काय? तो काय म्हणला तुम्हाला मुंगीचा आवाज काढू काय? तुम्ही हो हो काढा. तुम्हाला काढला. खरं ऐकूच येत नाहीत कुणाला. आता काढ वेगवेगळे आवाज. कुत्र्याचा काढ. कुकुळीचा नाही कुत्र्याचा. झालं. कावळा. अजून कशा कावळा. नाही नाही. आणि गाडी स्टार्ट. बसल्यामुळे होत नाहीत आवाज. तुम्ही पुन्हा सगळं रेकॉर्डिंग पुन्हा करा. इथं उभं आहे, इथं उभं आहे. आता काढा आवाज. बसल्यामुळे होत नाहीत आवाज. नीट करू द्या. नीट करू द्या. पाणी प्यायचं का? ॲम्ब्युलन्सचा पोलीस गाडी कावळ्याचा कोकिळ्याचा झालं. गाडी स्टार्ट. झालं. एवढेच आहे. तीर्ण दिवस करी तसे चिंता, केशवा धडवता होईल मी. किरजट घोंगडे फाटके ते कैसे, वेचिले तैसे भोगीजे. धन नाही गाठी जीवितवा आटी, उघडी पाठी हिब बाजे. बाप रखुमा देवी बरा, घोंगडे मागो आता, तोच एक दाता देईल. जशाला तसं शेतकरी. रात्रीनं दिवस करी तसे चिंता, म्हणजे शेतकऱ्याचं आत्मकथन आहे की देवा मी रात्रंदिवस चिंता करतो आहे. केशवा धडवता होईल मी,
कधीतरी न फाटलेले कपडे अंगावर घालण्याची योग्यता मला प्राप्त होईल याच्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. रात्री न दिवस करी तसे चिंता केशवा धडवता होईल मी. पण खिरजट घोंगडे फाटक येते कैसे. पण माझ्या वाट्याला हे फाटलेलं खिरजट घोंगडं का आलं? खिरजट घोंगडे फाटक येते कैसे. आणि त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे वेचिले तैसे भोगिले. म्हणजे आधीच्या जन्मात माझं काहीतरी पाप होतं म्हणून कदाचित मी शेतकरी म्हणून जन्माला आलो असेल. धन नाही गाठी, माझ्याजवळ पैसा नाहीये. जीवितवा आटी, मी माझा जीव आटवतोय पैसे मिळवण्यासाठी. धन नाही गाठी, जीवितवा आटी, पण उघडी पाठी ही वाजे. पण कपडे घेऊन अंगावर पांघरण्या इतके पैसे मला मिळतच नाहीत. माझी पाठ उघडीच राहते आणि मला थंडी वाजते. मग काय करू आता? तर बाप रखुमा देवी बरा. आता विठ्ठलाशिवाय कोण? घोंगडे मागू आता, त्यालाच एक घोंगड मागूया. तोच एक दाता देईल की. हे शेतकरी संघटना तेव्हा नसल्यामुळे चला त्यांच्याकडे जाऊ आपण असं म्हणण्याच्या ऐवजी दैवाधीन वा विठ्ठलाला घोंगडं मागूया. जशाला तसं आपलं शेतकरी संघटनेचं तत्वज्ञान सांगणार तो एक अभंग आहे ज्ञानदेवांचा.